Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीकडनं मुंबईकडे येण्यासाठी निघालेले असताना एक महत्त्वाची घडामोड घडलेली आहे आणि ती म्हणजे मुंबई पोलिसांनी आता मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करायला परवानगी दिलेली आहे। पण ही परवानगी देताना अनेक अटी सुद्धा घातलेल्या आहेत। ही परवानगी देताना काही नियम सुद्धा पाळावे लागणार आहेत आणि केवळ एक दिवसासाठी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार आहे। नेमक्या पोलिसांच्या अटी कुठल्या आहेत, आतापर्यंत काय काय घडलेलं आहे, या अटींमध्ये कुठले नियम घातलेले आहेत हे सुद्धा आपल्याला समजावून घ्यायचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। अगदी माझ्या हातामध्ये हे पोलिसांचं लेटर आहे आणि या लेटरमध्ये या सगळ्या संदर्भातल्या जे नियम आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये एक दिवसाची परवानगी ही मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यासाठी देण्यात आलेली आहे। आझाद मैदानावर एक दिवस आंदोलन करू शकता असं पोलिसांनी म्हटलेलं आहे। आता याच्यामध्ये त्यांनी कुठले कुठले नियम सांगितलेले ते समजावून घ्या। पहिला नियम तो म्हणजे आंदोलनास एका वेळी फक्त एका दिवसासाठी परवानगी देण्यात येईल। शनिवार, रविवार व शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणत्याही परवानग्या देता येणार नाही असं सुद्धा आता पोलिसांकडून स्पष्ट करणार आहे। म्हणजे एका दिवसासाठी आंदोलन करायला परवानगी देता येईल, शनिवार रविवारी आंदोलन करता येणार नाही आणि शासकीय सुट्ट्या असतील तर त्या दिवशी सुद्धा आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाहीये। नियम क्रमांक 5 म्हणजे त्यांचा जो दुसरा नियम ज्याच्यामधले त्यांनी अनेक जे पोलिसांचे नियम आहे त्यातला तो नियम आहे। नियम क्रमांक 5 नुसार ठराविक वाहनांना परवानगी देण्यात आलेली असून वाहन तळासाठी वाहतूक पोलिसांशी विचारविनिमय करून परवानगी देण्यात येईल। तसेच आपली वाहने मुंबईत प्रवेश केल्यानंतर ईस्टर्न फ्रीवे या रस्त्याने वाडी बंदर जंक्शनपर्यंत येतील। त्यापुढे मुख्य आंदोलकासोबत फक्त 5 वाहने आझाद मैदान येथे जातील व इतर सर्व वाहने ही वाडी बंदर येथून पोलिसांनी निर्देश केलेल्या शिवडी, ए शेड व कॉटन ग्रीन परिसरात थेट नियोजित ठिकाणी पार्किंग करिता नेण्यात यावीत। म्हणजे जरी मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आले तर केवळ 5 गाड्या त्यांना आझाद मैदानापर्यंत घेऊन जाता येणार आहे आणि इतर जी आंदोलकांची वाहनं असतील ती मात्र वेगवेगळ्या ठिकाणी लावता येतील। जिथे ती व्यवस्था केली असेल तिथेच वाहनं लावता येतील। आझाद मैदानापर्यंत मनोज जरांगे पाटील यांना सगळी वाहनं घेऊन जाता येणार नाही, केवळ 5 वाहनं ही आंदोलकांसोबत जाता येणार आहे। हा सुद्धा इथे नियम पोलिसांनी घातलेला आहे। पुढे पोलिसांचा नियम आहे तो म्हणजे नियम क्रमांक 6 मध्ये आंदोलकांची कमाल संख्या 5000 ही पाळणे बंधनकारक आहे। म्हणजे केवळ 5000 आंदोलकच मुंबईमध्ये येऊ शकतील असं सुद्धा याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। तसेच आझाद मैदानाचे 7000 स्क्वेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले असून त्याची क्षमता 5000 पर्यंत आंदोलकांना सामावून घेण्या एवढीच आहे। त्यामुळे आझाद मैदानाचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये केवळ 5000 आंदोलक येऊ शकतात। त्यामुळे ही जी बंधनं आहे ती घालण्यात आलेली आहे। परंतु तेथे प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानात पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही। तसेच आपले अर्जापूर्वी इतर आंदोलकांनी सुद्धा दिनांक 29/8/2025 रोजी आंदोलनासाठी परवानगी मागितलेली आहे। म्हणजे केवळ मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन होणार नाही तर इतर सुद्धा जे वेगवेगळे आंदोलनकर्ते आहेत त्यांनी सुद्धा याच दिवशी म्हणजे 29 तारखेला आंदोलन करायची परवानगी सुद्धा मागितली असं सुद्धा पोलिसांनी म्हटलेलं आहे। त्यांचा आंदोलनाचा हक्क सुद्धा बाधित करता येणार नाही। त्यामुळे तुमचं आंदोलन असताना दुसरं सुद्धा आंदोलन असतील त्यामुळे त्यांचा सुद्धा हक्क बाधित करता येणार नाही असं सुद्धा पोलिसांनी म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे 5000 आंदोलकांमध्ये त्यांचा सुद्धा समावेश असेल। म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना केवळ 5000 आंदोलक घेऊन येता येईल असं जरी म्हटलं असलं तरी सुद्धा इतर जी आंदोलनं सुरू असतील त्यामुळे त्यांची जी लोकं असतील त्यामुळे कदाचित जरांगेंना त्यांच्या आंदोलकांची संख्या कमी करावी लागेल असं सुद्धा इथे नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे त्या आंदोलकांना मैदानातील पुरेशी जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे। म्हणजे केवळ मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन नाही तर इतर जी आंदोलन असतील त्यांना सुद्धा आम्हाला जे मैदान आहे ते द्यावं लागेल, त्यांना सुद्धा ते उपलब्ध करून द्यावं लागेल असं सुद्धा आता इथे पोलिसांनी म्हटलेलं आहे। पुढचा नियम क्रमांक 7 मध्ये नमूद असल्याप्रमाणे विनिर्देशित केलेल्या क्षेत्राच्या दिशेने आणि क्षेत्राकडून मोर्चा नेला जाणार नाही। म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही ठरवलेलं त्याच ठिकाणी मोर्चा होईल, दुसऱ्या मार्गाने मोर्चा जाणार नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। पुढचा नियम क्रमांक 8 मध्ये नमूद असल्याप्रमाणे परवानगी घेतल्याशिवाय ध्वनिक्षेपक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणारी उपकरणे याचा वापर करता येणार नाही। म्हणजे परवानगी घेतल्याशिवाय लाऊडस्पीकर वगैरे काही लावता येणार नाहीये। पुढचा नियम क्रमांक 11 ज नुसार सहभागी व्यक्ती ही जे क्षेत्र नेमून दिले तिथे कोणतेही अन्न शिजवणार नाही किंवा केर कचरा टाकणार नाही असे महत्त्वाचे नियम असून सुद्धा
इतर नियमसुद्धा नमूद केलेले आहेत. म्हणजे तिथे जेवण करता येणार नाही किंवा कुठले अन्न शिजवता येणार नाही. मनोज जरांगे पाटील म्हटले होते सगळं घेऊन चला, तिथेच आपल्याला जेवायचं, तिथेच राहायचं आहे. पण पोलिसांच्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे की तिथे कुठलंही जेवण तयार करता येणार नाही किंवा कुठलाही कचरासुद्धा करता येणार नाही, हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. पुढचा नियम आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आम्हास असलेल्या अधिकाऱ्यांमुळे आपणास सूचित करण्यात येते की आपले आंदोलनाचे कालावधी दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. त्यानुसार श्री गणेश विसर्जन दरम्यान रहदारीस कोणताही अडथळा किंवा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा धार्मिक भावना दुखावणार नाहीत, या प्रकारचे आपणाकडून किंवा आपल्या आंदोलकांकडून असे कृत्य होणार नाही. तसेच आपले आंदोलन कार्यक्रमात लहान मुले, गरोदर स्त्रिया व वृद्ध व्यक्तींना सहभाग केले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. म्हणजे गणेशोत्सव आहे, गणेश विसर्जनच्या मिरवणुका असतील किंवा इतर जे गोष्टी असतील त्याच्यामध्ये अडथळा येणार नाही, याची सुद्धा खबरदारी घ्यायची आणि कुठेही धार्मिक भावना दुखवणार नाही, याची सुद्धा खबरदारी घ्यायची असं सुद्धा आता याच्यामध्ये पोलिसांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे तसेच त्यांनी खाली म्हटले की तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने अमित साहनी केसमध्ये लोकशाही आंदोलनामुळे सामान्य जनजीवन व वाहतूक बाधित होणार नाही याबाबत दिलेल्या निर्देशांचा माननीय उच्च न्यायालयाने आपल्या आदेशामध्ये पुनरुच्चार केलेला आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आपणास 26/8/2025 रोजीच्या पत्राद्वारे माननीय उच्च न्यायालयाचे अंतरिम आदेश व नियमावली प्रत देण्यात आलेली आहे. सदर नियमावलीचे अधीन राहून आपणास शांततामयरित्या आंदोलन करण्यास सशर्त परवानगी देण्यात येत आहे असं सुद्धा या लेटरमध्ये म्हटलेलं आहे. परंतु आझाद मैदानामध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी उपरोक्त अटी व शर्तीचं उल्लंघन केल्यास अथवा इतर प्रचलित कायद्यांवे भंग केल्यास सदरचं आंदोलन हे बेकायदेशीर घोषित करून उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सुद्धा या लेटरमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे अटी व शर्ती आहेत, एका दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी आहे, पण या सगळ्या अटी व शर्तीचं उल्लंघन झालं तर हे आंदोलन बेकायदेशीर आहे असं म्हणण्यात येईल आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं सुद्धा पोलिसांच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना काहीसा दिलासा आहे, पण अटी शर्ती त्यांना पाळाव्या लागतील आहेत. 5,000 आंदोलकच त्यांना घेऊन येता येतील, त्याचबरोबर गाड्या केवळ 5 या तिथे जाणार आहेत आणि जे बाकीचे आंदोलक आहेत त्यांना बाहेरच थांबावं लागणार आहे. 1 दिवसाची परवानगी आहे. ध्वनिक्षेपक या साऊंड सिस्टीम लावण्यात सुद्धा बंधनं ही पोलिसांकडनं घालण्यात आलेली आहेत. त्यामुळे अर्थात आता याच्यावर मनोज जरांगे पाटील काय म्हणतात ते आझाद मैदानापर्यंत पोहोचत आहेत का आणि कशा पद्धतीने हे आंदोलन होत आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. त्यामुळे मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्ससुद्धा मिळतील. पाहत राहा मुंबई तक.